आदरणीय नाथाभाऊ, खरं म्हणजे परवाचा पत्रकारांना तुम्ही जो बाईट दिलेला आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला आदरणीय का म्हणायचं असाच प्रश्न माझ्यासमोर पडला. पण ज्येष्ठांचा सन्मान करायचा, आदर करायचा इतरांचा, हे संघाचे संस्कार आमच्यावरती आहेत. असो, इथे प्रश्न आहे भाषेचा. काय शिवराळ भाषा वापरली हो तुम्ही कार्यकर्त्यांच्या बद्दल त्या तुमच्या परवाच्या बाईटमध्ये? अनेक कार्यकर्त्यांना काहीतरी म्हणे मी मोठं केलं, अनेक कार्यकर्ते हे म्हणे कुत्र्यासारखे माझ्यासमोर शेपटी हलवत होते, अनेक कार्यकर्ते माझे पाय चाटत होते. अरे कसली ही भाषा? नाथाभाऊ, राजकारणात तुम्ही जेव्हा नौखे होतात, 1990च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा तुम्ही सुद्धा नौखे कार्यकर्ते होतात. कुणाची तुम्ही त्यावेळेला पाय चाटत होतात, कुणापुढे तुम्ही त्यावेळेला शेपटी हलवत होतात. 1974 पासून मी जनसंघाचं कामापासून सुरुवात केलेली राजकारणाच्या माध्यमातनं, पण कुठेही कोणत्याही नेत्यांनी इतकी शिवराळ भाषा वापरलेली नाहीये, कधीच वापरलेली नाहीये. आणि अशा प्रकारची शिवराळ भाषा कार्यकर्त्यांच्या बद्दल तुम्ही जी ही वापरली आहे ती तुमच्यासारख्या एकेकाळी महाराष्ट्र गाजवणाऱ्या नेत्याला अजिबात शोभत नाही. अशा प्रकारची वक्तव्य करून तुम्ही तुमचं ज्येष्ठत्व खाली आणलेलं आहे असं वाटत नाही? कुठेतरी तुम्ही अंतर्मुख होऊन विचार करा की आपल्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळेच ही स्थिती आपली आजची उद्भवलेली आहे की काय? हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आपल्याला सांगायची वेळ यायला नको होती खरं म्हणजे, पण दुर्दैवाने ती वेळ आलेली आहे. कारण सामान्य कार्यकर्त्याचा कुत्रा म्हणून तुम्ही जो काही अपमान केलेला आहे, हा अपमान कोणताही कार्यकर्ता कधीही सहन करू शकत नाही. तेव्हा याच्या पुढे कोणाशीही बोलताना, कोणासंदर्भातही बोलताना, प्रतिक्रिया देताना, वक्तव्य करताना आपण सभ्यपणाची भाषा वापरावी, हाच आपल्याला या निमित्ताने सल्ला देऊ इच्छितो. धन्यवाद.